ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे श्रीकृष्ण चैतन्य प्रभुनित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण। तर आज आपला या ठिकाणचा शेवटचा दिवस आहे यात्रेचा। तर आपण सर्वांनी जगन्नाथांचं दर्शन घेतलंच असेल। तर या जगन्नाथपुरीमध्ये विशेष जगन्नाथांचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या पाठीमागं इथे एकादशी करत नाहीत बरेच जण। एकादशीचा उपवास आपण करतो तसं सगळेजण करत नाहीत, कारण इथं प्रसादाचा फार महिमा आहे जगन्नाथांच्या। तर त्यामुळे इथं जगन्नाथांना इतका भोग लावला जातो। तर त्या एकादशीला असं सांगितलं जातं की इथं जगन्नाथांनी काय केलं की मागं असं लपवलेलं आहे। तर मंदिराचा प्रदक्षिणा करून येताना तिथे एक एकादशीचं मंदिर आहे, तुम्ही संध्याकाळी दर्शन करू शकता जाऊन। त्यानंतर दुसरं मंदिराच्या बरोबर पाठीमागं श्री विमलादेवी मंदिर आहे। तर ते विमलादेवीचं मंदिर विशेष करून भगवान जगन्नाथांचा जो प्रसाद आहे, तर एकदा असं झालं की इथला इतका प्रसादाचा महिमा आहे। तर जगन्नाथ का भात जगत पसारे हात असं म्हटलं जातं। काय म्हणतात? जगन्नाथ का भात जगत पसारे हात, अख्ख्या जगाला प्रसाद पुरेल इतका प्रसाद। तुम्ही बघितलं का आनंद बाजार? आनंद बाजार प्रसादच प्रसाद आहे सगळा। थोडंफार काय झालं की लगेच तो प्रसाद भेटत असतो सर्वांना, आणि तिथूनच प्रसाद पण घेऊ शकताय। तर त्या आनंद बाजारमध्ये प्रसाद भेटतो। आणि एकादशी सोडण्यासाठी सुद्धा छोट्या छोट्या अशा पुड्या पिशव्या आहेत त्या भेटतात, तिथे त्या घेऊन येऊ शकता एकादशी उपवास सोडण्यासाठी। तर त्या विमलादेवीची अशी कथा आहे, ती विमलादेवी कशी प्रकट झाली या ठिकाणी। तर भगवान एकदा काय झालं की नारद मुनी भगवंतांच्या ह्याच्यामध्ये वैकुंठामध्ये फिरत असतात, जात असतात, सतत ते फिरतच असतात। नारद मुनी एका ठिकाणी राहत नाहीत। आणि तिथं गेल्यानंतर नारदांना काय झालं की प्रसाद प्राप्त झाला भगवंतांचा। एक कण, किती? एक कण प्रसाद प्राप्त झाल्यानंतर नारद मुनींनी काय केलं, तो प्रसाद ग्रहण केला आणि हरी बोल नारायण नारायण म्हणून नाचायला लागले। आणि नाचत नाचत कैलासावरती गेले। इतका आनंद झाला होता त्यांना। आणि तिथं गेल्यानंतर शिवजींनी बघितलं नारदांना एवढा का आनंद झालेला आहे। तर नारद मुनी म्हणतात की असं असं मला प्रसाद मिळाला भगवंतांचा। तर भगवान शिव म्हणतात की अहो मला तरी थोडासा द्यायचा तुम्ही, मलाही तेवढा आनंद प्राप्त किंवा मलाही प्रसादाचा लाभ झाला असता। नारद मुनी म्हणतात माझ्याकडे असता तर दिला असता, पण आता बघतो तरी पण। मग त्यातलाच थोडासा कण असतो तो परत तो शिवजींना देतात। मग शिवजी परत तांडव नृत्य करायला लागतात। प्रसाद मिळाल्याच्या नंतर इतक्या आनंदाच्या भरामध्ये अष्टसात्विक विकार शिवजींमध्ये प्रकट होतात आणि तांडव नृत्य करायला लागल्यानंतर पार्वती येते। पार्वती म्हणते काय झालं? तांडव शिवजी कधी करतात? सृष्टीच्या लयाच्या वेळेस, म्हणजे जेव्हा सृष्टी ही बुडणार आहे त्यावेळेस शिवजी तांडव करत असतात। मग अचानकच शिव तांडव करायला लागल्यानंतर पार्वती येते आणि विचारते काय झालं? तर ते म्हणतात की मला भगवंतांचा जगन्नाथांचा प्रसाद प्राप्त झाला, म्हणून मला इतका आनंद झालेला आहे। म्हणते मग मला का नाही ठेवला? मला द्या, मी तुमच्या अर्धांगिनी आहे, आपण सगळं काही वाटून घेतलं पाहिजे। सुखदुःख संसाराचं वाटून घेतोय, तर प्रसादसुद्धा तुम्ही मला ठेवायला पाहिजे होता। शिवजी म्हणतात क्षमा कर, पण माझ्याकडे आता काहीच नाही प्रसाद द्यायला तुला। तर त्यावेळेस पार्वती माता काय करते, या जगन्नाथपुरीमध्ये आलेली आहे आणि जगन्नाथांचा प्रसाद मिळावा म्हणून त्या ठिकाणी तपश्चर्या केली। आणि तपश्चर्या अनेक हजार वर्ष तपश्चर्या केल्यानंतर पार्वती मातेला जगन्नाथ प्रसन्न झाले आणि म्हणले तथास्तु, माझा पुरीमध्ये जे काही प्रसाद मला भोग लागेल किंवा मला जे भोग दाखवलेला आहे ते पहिल्यांदा प्रसाद रूपामध्ये तुझ्याकडेच येईल म्हणून। आणि म्हणून जगन्नाथांच्या मंदिराच्या बरोबर पाठीमागं विमलादेवीचं मंदिर आहे, ती पार्वती माता आहे। तर जो काही भोग जगन्नाथांना लागला जातो तो तसाच उचलून परत विमलादेवीकडे नेला जातो, त्यांना प्रसाद दिला जातो तो प्रसाद म्हणून। आणि मग ते काही सगळीकडे
वाटलं जातं. तर अशा प्रकारे हा प्रसादाचा महिमा आहे जगन्नाथपुरीमध्ये. तर एकादशीचं महात्म्य, एकादशीचंही सांगितलं तुम्हाला की एकादशीला बांधून ठेवलेलं आहे भगवंतांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवंताचे अनेक भक्त आहेत. तर या ठिकाणी गुंडीच्या मंदिरसुद्धा आहे. सध्या दर्शन उघडं नाही आहे ते. तर हे जे मंदिर आहे त्याला श्रीमंदिर किंवा द्वारका म्हणायचं, द्वारका. आणि ते गुंडीच्या मंदिर जे आहे ते वृंदावन. काल नरेंद्र सरोवरकडे गेलो की नाही आपण? नरेंद्र सरोवरपासून तिथं जवळच आहे ते गुंडीच्या मंदिर. जवळजवळ 3-4 किलोमीटरचा रस्ता आहे. हा रथयात्रेचा रस्ता आहे. रथयात्रा पुरीमध्ये भगवंतांना रथामध्ये बसवून 3 रथ असतात. त्या 3 वेगवेगळे रथ असतात. त्या 3ही रथामध्ये बसवून भगवंतांना ओढून या द्वारकेतून वृंदावनवासी भगवंतांना वृंदावनला घेऊन चाललेले आहेत, कृष्णाला. असं त्या रथयात्रेचा अर्थ आहे. तर ते गुंडीच्या मंदिर म्हणजे वृंदावन आहे. तर भगवंत तिथं 7 दिवस राहतात आणि परत माघारी रथ फिरतो. तर ते रथ फिरत असताना चैतन्य महाप्रभू काय करायचे त्यावेळेस? त्या रथासमोर नृत्य करायचे. इतकं नृत्य करायचे चैतन्य महाप्रभू. उदंड कीर्तन करायचे. चैतन्य महाप्रभूंनी काय केलेलं होतं की अनेक भक्तांचे समूह बनवले होते. प्रत्येक रथासमोर नाचणारे वेगळे, गाणारे वेगळे, वाजवणारे वेगळे. आजही तसंच आहे प्रत्येक ठिकाणी. जर तुम्ही बघितलं रथयात्रेच्या वेळेस जर तुम्ही आलात, 15-20 लाखपेक्षा जास्त लोक असतात रथयात्रेसाठी. एक त्या बडदंड म्हणतात त्याला, बडदंड. मोठा रस्ता, द ग्रँड रोड. आणि मग भगवान जगन्नाथांना रथावरती आणून रथ जाण्यासाठी बराच, कधी कधी एका दिवसातही जातो रथ, कधी कधी भगवंतांच्या इच्छेशिवाय हालतच नाही रथ. मग तुम्ही हत्ती लावून ओढा, नाहीतर काही लावून ओढा, भगवंतांची इच्छा असेल तरच रथ पुढं जात असतो. तर अशा प्रकारे एक भगवंताचे भक्त होते बलरामदास. काय नाव होतं त्यांचं? बलरामदास. तर ते बलरामदास भगवान जगन्नाथांचे निजी सेवक होते. दररोज पंडा, पुजारी आतमध्ये जाऊन सेवा करायचे. आणि दररोज सेवा झाल्यानंतर मात्र अनेक वर्षापासूनची सेवा होती. लहानपणापासून जगन्नाथांवरती प्रेम आणि घरचीच सेवा पूजा असल्यामुळं, पुजारीच होते, पंडा होते, त्यामुळं प्रेम तर भरपूर होतं. पण तरीसुद्धा एक वाईट सवय होती त्यांना. सेवा पूजा झाल्यानंतर ते काय करायचे? एका वेश्येला भेटायला जायचे, वेश्येशी संग करायचे. आणि अशी सवय लागलेली त्यांना. आणि एक दिवस काय झालं की नेहमीप्रमाणे त्या दिवशी रथयात्रेचा दिवस होता. आणि रथयात्रेचा दिवस असताना ते बलरामदासजी जगन्नाथांची सेवा केले. आणि बरोबर त्यांना सवय लागल्यानुसार वेश्येकडे पण गेले. आणि गेल्यानंतर तिथं थोडा वेळ बसले होत. पण त्यानंतर लक्षात आलं की अरे आज रथयात्रा आहे, मला जगन्नाथांच्या सेवेला गेलं पाहिजे. म्हणून तिथून उठून जगन्नाथांच्या रथाच्या सेवेला चाललेले. पण पंडा लोकांनी काय केलं? त्यांना समजलं तिथं गेलेले आहेत हे आणि हा वेश्येकडून आलेला आहे आणि आता भगवंतांजवळ जाऊ शकत नाही. म्हणून पंडा लोकांनी जाता जाता त्यांना खाली ओढलं आणि मारलं त्यांना की तू जाऊ शकत नाही म्हणून, जगन्नाथाची सेवा करायला जाऊ शकत नाही म्हणून. ते दुःखी झाले आणि जाऊन समुद्राच्या किनाऱ्यावरती, ज्या ठिकाणी आपण स्नान करायला गेलो, तिथे जाऊन रडत बसले. आणि इकडं सगळी रथाची तयारी झाली, सगळं काही झालं आणि रथच पुढे जाईना. जगन्नाथांचा रथ जागेवरून हालेना. का हालेना? कारण त्यांचे जे भक्त होते त्यांना बाकीच्या पंडांनी मारलं होतं, ते तिथं रडत होते. आणि म्हणून बराच वेळ सगळं काही झालं. सगळ्या पंडा लोकांना काय कळेना रथ का पुढं जात नाही आहे. राजाने पुढं येऊन भगवंतांना क्षमा मागितली, काहीच कळेना. आणि मग शेवटी त्यातले एक पंडा होते, त्यांना लक्षात आलं की आपण बलरामदास भक्ताचा काय केलेला आहे? अपमान केलेला आहे. त्यामुळं मग ते बलरामदासजी तिथं रथयात्रेची सेवा तर करू शकत नव्हते. मग त्यांनी काय केलं? वाळूमध्येच रथ बनवला, असं स्वतःच्या हाताने 3 रथ बनवले. त्याच्यामध्ये जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा महाराणींना मंत्र म्हणून मनाने आवाहन केलं. आणि त्यामध्ये खरे भगवंत तर यांच्याकडेच आले, कारण त्यांचं भगवंतावरती इतकं प्रेम होतं. आणि जे विग्रह रूपातले भगवंत आहे ते रथामध्येच होते, पण तो रथ पुढे जातच नव्हता. आणि त्यांनी इकडं रथयात्रा मनातून चालू केलेली होती. आणि मग त्या पंडा लोकांना समजल्यानंतर त्यातले एक पंडा म्हणतात की आपण अपराध केला आहे जगन्नाथांच्या भक्ताप्रती, त्याला जाऊन आपण क्षमा मागितली पाहिजे.
सगळेजण एकत्र येतात, बलरामदासजी ते आहेत त्यांना शोधून काढतात, त्यांना जाऊन क्षमा मागतात आणि त्यांना वाजत गाजत घेऊन येतात परत जगन्नाथांच्या रथासमोर. आणि जसं ते जगन्नाथांच्या रथासमोर येऊन जगन्नाथांना प्रणाम करतात त्यावेळेस रथ सगळेजण ओढायला लागल्यानंतर बरोबर रथ काय होतो, पुढं चालायला चालू होतो. तर अशा प्रकारे भगवान जगन्नाथ इतके भक्तवत्सल आहेत की भगवंत काहीही कितीही मोठी चूक तुम्ही करत असाल तर गीतेमध्ये भगवंतांनी म्हणलेलं आहे की एखाद्याचं जर पतन झालं, काही लोक सांगत असतात की बाबा बघा असं असं होतं, हे जा असं झालं, त्यानं माळ काढून टाकली, त्यानं तसं केलं, ह्यानं असं केलं. आणि काही लोक एखादा पूर्वी दारू वगैरे पित असेल, आता माळ घातली तर लोक काय म्हणतात, करून करून भागलं देवपूजेला लागला, आम्हाला काही माहीत नाही काय करत होता ना आता काय करतोय ते. तर हे चुकीचं आहे. एखादं चांगलं काही कार्य करत असेल त्याला नावं ठेवलं नाही पाहिजे. मग त्याचं काय होतं नावं ठेवल्याने, त्याचं जे पाप आहे ते कुणाकडे येणार, तुमच्याकडे येणार. तुम्ही त्याचं पाप स्वतःहूनच आपल्याकडे ओढून घेताय त्याला नावं ठेवून. तर त्यामुळे ही भगवंताची विशेष अरेंजमेंट असते तशी, त्याचं पाप कमी व्हावं, कारण तो तर सन्मार्गाला लागलेला आहे. पण मग तुम्ही जर त्याला नावं ठेवले तर त्याचं पाप तुम्हाला लागणार आणि तुम्ही भक्तीच्या मार्गावरून तुमचं पतन होणार आहे. तर त्यामुळे अशा गोष्टी आपण करू नयेत. हा वैष्णव अपराध आहे विशेष करून भगवंताच्या भक्तांना नावं ठेवणं वगैरे. तर अशाच प्रकारे भगवंताचे दुसरे एक भक्त होते माधवदास, त्यांचं नाव होतं, काय होतं, माधवदास. तर ते माधवदास त्यांचा विवाह झाला. अगदी लहानपणापासूनच वैराग्याची भावना होती त्यांची, पण घरच्यांचा आग्रह वगैरे होता त्यामुळे विवाह केला. पण परत विवाहामध्ये सुद्धा त्यांना काही हे होईना, इंटरेस्ट नव्हता जास्त. आणि त्यानंतर मग विवाह झाल्यानंतर एक मुलगाही झाला आणि त्या बाळंतपणातच पत्नीचा मृत्यू झाला. आणि पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मग ते मूल हळूहळू मोठं व्हायला लागल्यानंतर 4-5 वर्षाचा झाला मुलगा. आणि मनातून त्यांना सारखं वाटायचं की आता हे आपण संसार सोडला पाहिजे, जगन्नाथांची सेवा केली पाहिजे असं वाटायचं. पण त्या मुलाला कुठं सोडणार. तर त्यांना काही समजेना काय करावं. तर ते विचार करायला लागले की सगळं काही भगवंत सगळ्यांची काळजी घेतात. भगवंत या जगातल्या प्रत्येक जीवाची काळजी घेतात. एका हत्तीला खाण्यासाठी किती लागतं चारा, भरपूर लागतो, तो सुद्धा भगवंत देत आहेत. त्यानंतर एखादं मूल जेव्हा जन्म घेतं, जन्म घेतल्यानंतर बरोबर त्याच वेळेत त्या आईच्या स्तनामध्ये दूध येतं, बरोबर त्याच वेळेस येतं की नाही. त्याच्या आधी वगैरे येतं का, नाही. त्याच्यानंतर 10 दिवसांनी वगैरे येतं का, नाही. ज्या वेळेस त्याला आवश्यक आहे त्यावेळेस ते विचार करतात. आणि विचार करता करता घरच्यांना वगैरे सांगतात आणि त्या मुलालाही जबाबदारी सोपवून देतात. आणि स्वतः काय करतात की जगन्नाथपुरीमध्ये येऊन राहायला चालू करतात. आणि जगन्नाथपुरीमध्ये आल्यानंतर ते इतकं स्वतःला पापी समजत असतात की ते सागर किनारी जाऊन तिथं पडलेले असतात नुसते असे. आणि कोणीच त्यांना हे करत नाही, म्हणजे काही खाल्लेलं पिल्लेलं नसतं, काही नसतं. आणि ते म्हणत असतात की माझ्या आयुष्यातले किती 21-22 वर्ष किंवा 25 वर्ष जे काही वय झालं असेल त्यांचं तेवढी वाया गेली, कारण आतापर्यंत मी जगन्नाथांची भक्ती केलीच नाही असं त्यांना वाटायला लागतं. आता मग जगून काय उपयोग आहे. मग शेवटी काय होतं की भगवंत स्वतः जगन्नाथाच्या रूपामध्ये छोट्या बालकाच्या रूपामध्ये येतात आणि त्यांना तिथून उचलून बाहेर समुद्रकिनाऱ्यावरती पडलेले असतात ते असेच. आणि मग त्यावेळेस भगवंत येऊन त्यांची सेवा करायला लागतात. आणि मग ते जगन्नाथपुरीमध्ये राहतात बराच काळ माधवदासजी. आणि राहून बराच काळ सेवा केल्यानंतर म्हातारे जेव्हा होतात तर त्यावेळेस काय होतं की त्यांना इतका एक भयंकर आजार, जसं महारोग कुष्ठरोग असतो त्याप्रमाणे आजार जडतो. आणि मग त्यांचं आता कुणी नव्हतं, कोण सेवा करणार. तर भगवान जगन्नाथ स्वतः येऊन त्यांची सेवा करायचे. आणि एक दिवस त्यांनी विचारलं कोण आहे ते सेवा करणारं, कोण आहे. त्यांना दिसत पण नव्हतं आता जास्त काही. तर जगन्नाथ म्हणायचे मी इथलाच एक मुलगा आहे किंवा व्यक्ती आहे. एक दिवस काय केलं की त्यांनी त्या मुलाला पकडलं असं हाताने. आणि हाताने पकडल्यानंतर त्यांना माहिती झालं की एवढे कोमल हात कोणाचे असू शकतात, भगवंताचे जगन्नाथाचे असू शकतात.
आणि मग त्याने विचारलं, कोण आहेस तू, सांग, आज मी तुला सोडणार नाही. आणि मग त्यावेळेस भगवंत त्यांना सांगतात की मीच आहे ज्याचा तुझ्यावरती विश्वास आहे आणि तू आत्तापर्यंत माझी सेवा केलास, त्यामुळं माझ्या भक्ताला नमे भक्त्या प्रणश्यती, माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. आत्तापर्यंत तू माझी सेवा केलास, तर आता मी भगवंत कशाला, मी कसला भगवंत आहे म्हणे, कारण आयुष्यभर तुझ्याकडून सेवा मी स्वीकार केली आणि आता जेव्हा तुला गरज आहे त्यावेळेस मी तुझी सेवा करणार आहे. तर त्यावेळेस ते आजारी पडलेले असतात. 15 दिवसाचा आजार त्यांचा बाकी असतो. 15 दिवसानंतर ते भगवतधामात जाणार असतात. पण भगवान म्हणतात की मी तुझा 15 दिवसाचा आजार घेतो. त्यावेळेस ते म्हणतात माझ्यासाठी एवढं करायची काय गरज आहे. आणि मग भगवंत स्वतः आजारी पडतात 15 दिवस. तर आणि त्याला बरं करतात. कुणाला? माधवदासजींना. तर ते 15 दिवस आजारी पडणं म्हणजे आजसुद्धा त्या माधवदासांच्या आठवणीमध्ये भगवंत आजारी पडत आहेत. परवा सांगितलं की नाही कथेमध्ये काल मी. तर ते 15 दिवस म्हणजे स्नानयात्रा झाल्यानंतर भगवंत 15 दिवस आजारी पडतात की नाही, तर त्या माधवदासांसाठी भगवंत 15 दिवस आजारी पडतात. तर आणि दुसरं म्हणजे या जगन्नाथपुरीमध्ये विशेष असे नियम वगैरे काही चालत नाही. म्हणजे आपल्याकडं कसं 4:30चा काकडा असतो तर ते दररोज 4:30लाच होणार, अगदी टाईमवरच होणार. तसं इथं नाही. कधी भगवंत लवकर कधी उशिरा, भगवंताच्या मनावर आहे. मग एकदा काय झालं की श्री संप्रदायाचे आचार्य आहेत रामानुजाचार्य, तर त्यांच्याकडे फार नियम असतात. बघा तुम्ही साऊथला गेलात तर कपडे वगैरे घालून असं पॅन्ट शर्टवरती आत जाता येत नाही मंदिरात, सोहळ्यात जावं लागतं वगैरे वगैरे, भरपूर नियम असतात. मग त्यांनी काय केलं, इकडे आले आणि इकडचे जे पंडा पुजारी होते ते अशीच सेवा करतात ते भगवंतांची. आणि ते सगळं बघून त्या रामानुजाचार्यांना वाटलं की अरे काय चाललं आहे हे सगळं, भगवंताची सेवा अशी होते का कुठे, भगवंताची सेवा नियमपूर्वक झाली पाहिजे, विधीपूर्वक झाली पाहिजे. आणि मग त्यांनी काय केलं की सगळे नियम वगैरे सगळे नियम लिहून काढले, प्रिंट काढल्या काय असतील ते, आणि पंडा लोकांना सांगितलं उद्यापासून आरती याच वेळेत झाली पाहिजे, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे. सगळे नियम वगैरे सांगितले. आणि नियम सांगितल्यानंतर हे सगळं जगन्नाथांच्या समोरच होत होतं. आणि रात्री झोपले ते रामानुजाचार्य. जेव्हा रात्री झोपले आणि दुसऱ्या दिवशी जे सकाळ जेव्हा झाली, रामानुजाचार्य कुठं होते? दक्षिणेमध्ये होते, त्यांच्या ह्याच्यामध्ये. त्यांनाच कळेन अरे मी रात्री तिकडं होतो, आता इकडं कसं काय. तर भगवान जगन्नाथांनी काय केलं, एका रात्रीत त्यांना ट्रान्सफर केलं इथून तिकडे, कारण भगवंतांना असे नियम चालत नाहीत. तर ह्याचं एक उदाहरण आहे. म्हणजे जगन्नाथांची एक भक्त होती, तिचं नाव होतं, जगन्नाथांना खिचडी फार आवडते, तांदळाची खिचडी, तुम्ही ऐकलं असेल, खिचडी भात. तिथं पण आता भातच होता जास्तीचे प्रसाद म्हणून. आणि इतकं सुंदर प्रसाद असतो. आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो ना, इतकी भूक लागलेली आणि थोडासाच भात खाल्ला होता, एवढाच. तेवढ्या भातावरच माझं पोट भरलेलं. परत प्रसादच घेतला नाही दिवसभर, संध्याकाळी घेतला परत. तर त्यावेळेस इथल्या प्रसादाचं महत्त्वच आहे ते. आणि विशेष खाजा प्रसाद बनवला जातो, तो तुम्ही घेऊ शकताय. तर जगन्नाथ दररोज सकाळची जी आरती असते जगन्नाथांची, ते आरतीच्या अगोदर भगवंताची एक भक्त, महान भक्त होती, तिचं नाव होतं कर्माबाई. काय नाव होतं? कर्माबाई. आता तिचं नाव कर्माबाई का झालं, तर जगन्नाथजी दररोज सकाळी सकाळी आरती उठल्या आरती होण्याच्या अगोदर त्या कर्माबाईकडे जायचे खिचडी खाण्यासाठी. ती खिचडी फार चांगली बनवायची. आणि ती कशी बनवायची, उठलं की लगेच चुलीवरती ठेवायचं, तोंड बिंड धुवायच्या आधीच, मग परत ते दात घासत त्याला जाळ घालायचा, आणि हे सगळं असं करत बनवायची ती. आणि तोपर्यंत मग भगवंत यायचे, गरम गरम खिचडी लगेच भगवंतांना, जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणींना ती वाढायची. मग कधी जगन्नाथजी सुभद्रेला असं बसवून आणलेले आहेत, कधी बलरामांना बसवून आणलेले आहेत. आणि रोज असं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भगवंत यायचे. आणि सगळ्यांना माहिती होतं जगन्नाथपुरीतल्या भक्तांना की कर्माकडे जगन्नाथजी खिचडी खाण्यासाठी जातात म्हणून. आणि मग असं झाल्यानंतर एक संत आले असंच रामानुजाचार्यांसारखे, आणि ते म्हणले की अरे काय चाललं आहे हे कर्माबाईचं, असं कसं काही खिचडी. मग त्या दिवशी पण ते गेले कर्माबाईकडून ऐकण्यासाठी की जगन्नाथ आज आले होते वगैरे म्हणून. आणि मग सगळे ऐकल्यानंतर ते म्हणतात कर्माबाईला, शेवटी मला तू भेट, सगळे गेल्यानंतर. आणि मग सगळे जातात निघून, ती भेटते आणि ती म्हणते हे काय चालवले, म्हणतात ते संत कर्माबाईंना, असं चालत नसते म्हणे, तुम्ही हे जे दात घासत एका हाताने चुलीला जाळ घालताय, दुसऱ्या हाताने दात घासताय, तोंड धुतलेलं नाही आहे, असा नैवेद्य कसा भगवंतांना, असं चालत नसते म्हणे, असं करू नका, मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो कसं करायचं असतं ते.
मग त्यांनी सांगितलं स्नान करायचं, समुद्रामध्ये स्नान करायचं, परत समुद्रात स्नान केलं की घरी येऊन परत स्नान करावं लागणार, घरी येऊन परत स्नान करायचं, परत आचमन करायचं, मंत्र म्हणायचे, मग जिरे टाकताना कोणता मंत्र म्हणायचा, फोडणी टाकताना दुसरा मंत्र म्हणायचा, असं सगळं मंत्र शिकवायला लागले ते. मग कर्माबाई म्हणते ठीक आहे ठीक आहे. दुसऱ्या दिवशी जगन्नाथ येतात. मग कर्माची अजून आंघोळच चाललेली होती. जगन्नाथ बरोबर त्यांच्या टायमिंगला आले आणि यावेळेस जगन्नाथजी विचार करतायत काय भानगड काय, आज खिचडी तयारच नाही अजून. सुभद्रा महाराणी म्हणते बघ कर्माने आज बुचडा बांधलेला आहे, म्हणजे आज ती स्नान करून खिचडी बनवते बहुतेक. जगन्नाथांना म्हणते अरे स्नान करून, उशीर झालाय, तिकडं पुजारी येतील आरतीसाठी आणि अजून खिचडी झालीच नाही. आणि मग कशी तरी ती थांबा थांबा म्हणते झाली झाली खिचडी झाली, लगेच कसरे आवरते खिचडी होते. पण आज मात्र भगवंतांनी पूर्ण खिचडी खाऊच शकले नाहीत भगवंत, वेळच कमी होता आणि खिचडी बनली. आणि भगवंत म्हणले काय तुझं ते सगळं आज काय हेच नाही. आणि मग भगवंत तसेच गेले थोडंफार खाऊन. आणि जेव्हा परत कर्माबाई दर्शनाला जेव्हा जाते त्यावेळेस भगवंतांना म्हणते ते आज तुम्ही पूर्ण खिचडी नाही खाल्ली. त्यावेळेस जगन्नाथजी म्हणतात की आज खिचडी जशी रोज बनते तशी खिचडी टेस्टी झालीच नव्हती. काय केलं होतं ते स्नान करून आणि हे सगळं, आणि कोणी सांगितलं म्हणले तुला. तर त्यावेळेस ते कर्माबाई सांगते की असं असं एक परवा संत आलते, तर त्यांनी मला नियम सांगितले सगळे, आणि त्या नियमानुसार कोण आहे म्हणे तो संत, तू जसं करत होती तसंच पूर्वी जसं करत होती तसंच माझ्यासाठी खिचडी बनव असं भगवंतांनी सांगितलं. आणि मग परत त्याच दिवशी भगवंत त्या रात्री त्याच्या स्वप्नात जातात त्या संताच्या, ज्यांनी सांगितलं होतं नियम कसे करायचे ते. जाऊन सांग म्हणतात तिला, तुला कोणी सांगितलं होतं जास्त शहाणपणा करायसाठी की माझ्यासाठी. मग आमचं चाललेलं ना व्यवस्थित. एकतर मला सकाळी सकाळी भगवंताला भूक लागायची म्हणून भगवंत यायचे कर्माबाईकडे. आणि मग ते संत जातात, कर्माबाईला क्षमा मागतात, संना सांगतात, आणि मग परत दुसऱ्या दिवशीपासून कर्माबाई जसं तिचं पूर्वीचं रुटीन होतं तसं करायला लागते. आणि मग अशा प्रकारे भगवंत त्या कर्माबाईची खिचडी स्वीकार करायची. तर असे अनेक भक्त आहेत या ठिकाणी जगन्नाथांचे, विशेष भक्त आहे ज्यांच्यासाठी जगन्नाथांनी अनेक प्रकारच्या लीला केलेल्या आहेत. तर एक हे होतं, त्यांचं नाव मला आता आठवेना. तर त्या दररोज काय करायच्या, जगन्नाथांचं पोट बिघडेल म्हणून काय करायच्या, लिंबाचं का काहीतरी चूर्ण बनवून घेऊन जायच्या. आणि त्या पंडाने एकदा बघितलं आणि तिथं नेऊन ठेवलेलं जगन्नाथांसाठी. मग जगन्नाथ काय करायचे, रोज खायचे ते, कारण भगवंतांच्या ह्याच्यामध्ये भोगामध्ये भरपूर पदार्थ असतात. मग ते सगळे पदार्थ खाल्ल्यानंतर जगन्नाथांचं पोट बिघडेल असं त्यांना वाटायचं. तर भगवंत भावग्राही जनार्दन आहेत, सगळ्या भक्तांचा भाव ग्रहण करतात. आणि म्हणून मग भगवंत खायचे. पण त्या दिवशी पंडाने काय केलं, आतच जाऊ दिलं नाही. काय हातात दाखव म्हणले, नंतर त्याने दाखवलं, नाही हे घेऊन जाऊ शकत नाही म्हणे. हे भगवंताला कुठं असं हे घेऊन जातात का, किंवा काही भक्तांना पान नेलं असंही सांगतात. तर नाही, मग त्यांना जाऊच दिलं नाही. आणि मग त्या दिवशी भगवंताचं पोट बिघडलं. आणि बरोबर मग भगवंत त्या पंडाच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितले, तुझ्यामुळं माझं पोट बिघडलं आहे आज, कारण तू काय केलंस, रेग्युलर त्या जे काही माझ्यासाठी हे घेऊन येत होती त्याला येऊ दिलं नाहीस. तर परत ते पंडा त्या माताजींना जाऊन क्षमा मागतात आणि दुसऱ्या दिवशी परत ती सेवा चालू होते. तर अशा अनेक सेवा, अशा अनेक घटना या जगन्नाथपुरीमध्ये घडलेल्या आहेत. तर विशेष जी घटना घडलेली आहे ती म्हणजे दुसरं गुंडीचा मार्जन. जेव्हा रथयात्रा होते, तर मी मगाशीही सांगितलं, रथयात्रा हा चैतन्य महाप्रभूंचा इतका आवडता उत्सव होता. चैतन्य महाप्रभू ही राधाराणी आहेत साक्षात, आणि राधाराणी भगवान श्रीकृष्णांना सतत पाहण्याची इच्छा करत असते. तर रथामध्ये बसलेले जगन्नाथ पाहत चैतन्य महाप्रभू भाव विभोर होऊन नाचायचे, इतकं नृत्य करायचे आणि डोळ्यातून अश्रुधारा लागायच्या चैतन्य महाप्रभूंच्या. साधारण अश्रू नाही, इतके मोठे, जसं बोरिंगचं पाणी असतं ना, बोर चालू केल्यावर पाणी पडतं तसं बोरिंग, इतक्या अश्रूंच्या धारा लागायच्या. कारण चैतन्य महाप्रभू विरह भावात होते आणि जगन्नाथांच्या समोर नृत्य करायला लागले की रथ आपोआपच पुढं चालायचा. चैतन्य महाप्रभू पुढे गेले की रथ आपोआप पुढं जायचा. म्हणजे राधाराणीच्या पाठीमागं राधाराणी संगे नाचे मुरली पाणी, असे गीतं वगैरे भरपूर आहेत. आणि मग चैतन्य महाप्रभू कधी कधी काय व्हायचे की जवळजवळ रथाच्या या साईडला एक कीर्तनाची मंडळी, या साईडला एक, आणि समोर एक, परत पाठीमागं एक, अशा 4, 4, 8 आणि 3, 11, 12 टोळ्या अशा रथाच्या कीर्तनाच्या असायच्या.
आणि त्या प्रत्येक कीर्तनाच्या टोळीमध्ये चैतन्य महाप्रभू स्वतः असायचे, म्हणजे स्वतःचा विस्तार करायचे चैतन्य महाप्रभू. आणि कधी कधी रथाच्या समोरून चैतन्य महाप्रभू बाजूला झाले की रथ पुढे जायचा नाही, कारण चैतन्य महाप्रभू कोण आहेत? राधाराणी आहेत. मग राधाराणी दिसायची बंद झाली की जगन्नाथ थांबायचे, आणि मग परत जेव्हा चैतन्य महाप्रभू नाचत नाचत पलीकडून पुढं यायचे तेव्हा परत रथ पुढे जायचं. तर अशा प्रकारे ही लीला झालेली आहे. तर या जगन्नाथपुरीचे जे राजा होते त्या राजांना समजलं की हे चैतन्य महाप्रभू म्हणजे साक्षात भगवंत आहेत, आणि तेव्हा त्यांनी इच्छा झाली त्यांना की मला राजा चैतन्य महाप्रभूंना भेटायचं आहे म्हणून. तर पुरुषोत्तम देव आणि अनेक राजांची नावं वेगवेगळी आहेत. तर त्या राजांनी चैतन्य महाप्रभूंना भेटण्याची विनंती केली, पण चैतन्य महाप्रभू म्हणाले मी एक संन्यासी आहे, मी राजाला वगैरे भेटत नाही, राजा आणि स्त्रिया वगैरे यांपासून मी दूर राहत असतो, मला नाही भेटायचं म्हणले. मग त्या राजाने काय केलं, सार्वभौम भट्टाचार्य नावाचे चैतन्य महाप्रभूंचे भक्त होते. तर चैतन्य महाप्रभू नाचून नाचून दुपारच्या वेळेस रथ थांबलेला असायचा. त्या ठिकाणी जगन्नाथ गार्डन किंवा असं काहीतरी गार्डन, जगन्नाथ गार्डनच आहे बहुतेक. तर त्या ठिकाणी सुंदर बगीचा होता, तिथं चैतन्य महाप्रभू जाऊन थोडा वेळ विश्रांती करत होते. आणि ती विश्रांती करत असताना मग सार्वभौम भट्टाचार्यांनी त्या राजाला सांगितलं तुम्ही राजाचा वेश सगळा उतरवा, सगळे राजाचे कपडे काढा, साधारण कपडे घाला, आणि मग चैतन्य महाप्रभूंच्या चरणाची सेवा करा म्हणे. आणि मग साधारण कपडे घालून चैतन्य महाप्रभूंच्या चरण प्रक्षालन, पाय असे दाबत असताना चैतन्य महाप्रभूंच्या चरणाची सेवा करत असताना तो राजा एक श्लोक सांगितला त्यांना. त्या श्लोकामध्ये गोपी गीतातला श्लोक आहे श्रीमद भागवतामधला, त्यामध्ये तो राजा म्हणायला लागतो तो श्लोक, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः. आणि हे चैतन्य महाप्रभू जेव्हा ऐकतात तर त्यावेळेस चैतन्य महाप्रभू भूरिदा 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 म्हणून चैतन्य महाप्रभू उठतात आणि त्या राजाला आलिंगन करतात प्रेमाने. तर भूरिदा म्हणजे सापडलं किंवा मला मिळालं मिळालं मिळालं. काय मिळालं? कृष्ण प्रेम किंवा कृष्ण भक्ती. तर त्या गोपी जेव्हा भगवंतांना शोधत होत्या, हा गोपी गीतातला श्लोक आहे, विरह गीत आहे ते गोपींचं. आणि त्यावेळेस भूरिदा म्हणजे आम्हाला कृष्ण मला सापडले सापडले अशा प्रकारे. आणि जेव्हा चैतन्य महाप्रभूंना कळतं की ते राजा आहेत, तर त्यावेळेस ते राजा असूनसुद्धा त्या जगन्नाथांच्या रथासमोर सोन्याच्या झाडूनी झाडू मारायला लागतात. झाडू सोन्याचा, त्या सोन्याच्या झाडूनी रथासमोर झाडू मारायला लागतात. तर ही नम्रता आहे त्या राजाची, आणि ही नम्रता बघून चैतन्य महाप्रभू फार प्रसन्न होतात त्या राजावरती. तर भक्तीमध्ये नम्रता फार महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी चे कृपा त्या राजाला प्राप्त झालेली आहे. आणि अशा प्रकारे ही रथयात्रेची लीलासुद्धा झालेली आहे. आणि रथयात्रा व्हायच्या अगोदर चैतन्य महाप्रभू गुंडीच्या मार्जन लीला करतात, सगळं मंदिर धुवून काढतात. अशा प्रकारची वेदी असते, समोर दिसते का वेदी आहे, तर त्या गुंडीच्या मंदिरामध्ये सुद्धा वेदी असते, ती सगळी वेदी धुवून काढतात. नरेंद्र सरोवर आहे तिथं, तर त्या सरोवरातून इंद्रद्युम्न सरोवर पण आहे आणि नरेंद्र सरोवर, त्या सरोवरातून पाणी आणून अशी लाईनच लावलेली असते भक्तांची, एकाकडून दुसऱ्याकडे द्यायचा दुसऱ्याकडे. आणि भक्त देताना काय म्हणत असतात एकमेकांना, हरी बोल किंवा हरी 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 हरी. घ्या म्हणायचं नाही, नुसतं काय म्हणायचं, असं हात पुढं करायचा आणि हरी 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 हरी, आणि सगळेजण एकमेकांना हे देत असतं. आणि चैतन्य महाप्रभू काय करतात की वेदी संपूर्ण सगळं मंदिर स्वच्छ करतात. चैतन्य महाप्रभू म्हणतात जो कोणी जास्त कचरा जमा करेल त्याच्यावरती भगवंताची जास्त कृपा प्राप्त होणार त्याला. मग सगळेजण जास्तीत जास्त कचरा गोळा करण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यात जास्त कचरा कोणाचा होतो? चैतन्य महाप्रभूंचाच होतो. आणि शेवटी ते भगवंत आहेत. आणि मग काही भक्त काय करतात की चैतन्य महाप्रभू जेव्हा मंदिर मार्जन करत असतात तेव्हा चैतन्य महाप्रभूच्या चरणाचा अभिषेक करून त्यांचं चरणामृत पितात. तर चैतन्य महाप्रभू त्यावेळेस खूप रागवल्यासारखं करतात, पण चैतन्य महाप्रभू काही जास्त रागवत नाहीत, कारण ते स्वतः भगवंत, ज्यांना बऱ्याच जणांना माहिती होतं चैतन्य महाप्रभू भगवंतच आहेत म्हणून, पण स्वतःहून चैतन्य महाप्रभू कधी स्वीकार केले नाहीत की मी
भगवंत आहे. चैतन्य महाप्रभू नेहमी एका भक्ताच्याच ह्याच्यामध्ये राहिले आणि ते चैतन्य महाप्रभू शेवटी तर गदाधर पंडित नावांचे एक चैतन्य महाप्रभूंचे भक्त आहेत, सहचारी आहेत. काल आपण गेलतो की नाही, टोटा गोपीनाथ, बसलेले गोपीनाथ आहेत, असे उंच होते बघा. तर त्या ठिकाणी ते चैतन्य महाप्रभू जायचे आणि त्या गदाधर पंडितांकडून भागवत ऐकायचे. ध्रुव महाराजांची कथा, प्रल्हादांची कथा चैतन्य महाप्रभू स्वतः ऐकायचे. तर चैतन्य महाप्रभू भगवंत असूनसुद्धा भागवत ऐकायचे. आपणे आचरी प्रभू जगते सिखाय. चैतन्य महाप्रभूंनी शिकवलं की भगवान श्रीकृष्णांची भक्ती कशी केली पाहिजे, हरिनाम संकीर्तन कसं केलं पाहिजे, नाम भजन, भगवंताचं भजन कसं केलं पाहिजे. तर अशा प्रकारे सगळे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं. आणि मग शेवटी लीला समाप्त चैतन्य महाप्रभू त्या टोटा गोपीनाथमध्ये विलीन झालेले आहेत. तर सकाळच्या वेळेला जर गेलो तर ते बसलेले जे गोपीनाथ आहेत, तर पायामध्ये अशी भगवंतांना थोडीशी हे आहे, फोट म्हणजे तिथं दिसतं, ते चिन्ह आहे. तिथून चैतन्य महाप्रभू भगवंतामध्ये प्रविष्ट झालेले आहेत, प्रवेश केलेला आहे. चैतन्य महाप्रभूंनी स्वतःची लीला संपवलेली आहे. तर अशा प्रकारे अनेक लीला या ठिकाणी झाल्या, अनेक भक्त झाले. तर आज आपला भाग्याचा दिवस आहे की आज आपण अधिक मासाच्या दिवशी, पहिल्या दिवशी जगन्नाथपुरी धामामध्ये आहोत. हरी बोल. जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जय जगन्नाथ. जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की, श्री पुरुषोत्तम क्षेत्र श्री जगन्नाथपुरी धाम की, श्रील प्रभुपाद की. निताई गौर प्रेमानंदे. हरे कृष्ण.